स्टार प्रवाहावरील नकळत सारे घडले ही मालिका अनेक प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. याच मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नुपूर परुळेकर. पण गेली बरेच वर्ष नुपूर आपल्याला मालिका किंवा चित्रपटात दिसून येत नाही. तिच्या सोशल मीडिया अकाउंटनुसार तिकडेही ती ॲक्टिव्ह नसल्याचं पाहायला मिळतंय. 21 नोव्हेंबरला नुपूरने तिची गाजलेली मालिका नकळत सारे घडले याबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत तू सध्या कुठे आहेस किंवा तू खूप दिवसांनी पोस्ट केली आहेस, तुमची सिरियल बेस्ट होती अशा कमेंट्स केल्या आहेत. तिच्या साध्या सुंदर व्यक्तिमत्वामुळे आणि मोहक हास्यामुळे तिला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळाली होती. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी नुपूरने MBA पूर्ण करून डिजिटल मार्केटिंग मॅनेजर म्हणून नोकरीला सुरुवात केली होती. मार्केटिंगमध्ये तिला गोल्ड मेडलही मिळालं होतं. काही वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यानंतर तिला आपल्याला खरी आवड ही अभिनयात असल्याचं जाणवलं. त्यामुळे तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. नुपूरने तिच्या अभिनय करिअरची सुरुवात घंटेश्वर प्रसाद घंटावाले या मालिकेतून केली होती. त्यानंतर पुढचं पाऊल, अरे ये वेड्या मना यांसारख्या मालिकांमध्येही तिने काम केलं होतं. स्टार प्रवाहावरील नकळत सारे घडले या मालिकेतील नेहा ही भूमिका नुपूरला विशेष प्रसिद्धी मिळवून देणारी ठरली. या मालिकेतील सहज आणि निरागस अभिनयाने प्रेक्षकांमध्ये ती अगदी कमी वेळातच लोकप्रिय झाली. छोट्या पडद्यावरील यशस्वी वाटचालीनंतर नुपूरला मराठी चित्रपटसृष्टीत देखील संधी मिळाली. तिने पहिली भेट, एक कटिंग चाय यासारख्या चित्रपटात काम केलं होतं. नुपूर अभिनयासोबतच तिच्या डान्सिंग स्किल्सवरही भर देते. ती एक उत्तम अभिनेत्री तर आहेच, पण तितकीच उत्कृष्ट डान्सरही आहे. सोशल मीडियावर ती डान्सचे व्हिडिओही शेअर करायची. नुपूरचे चाहते तिला पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहायला उत्सुक आहेत. तुम्हाला नुपूरची कोणती मालिका आवडली होती, तसंच तुम्हालाही तिला मालिका किंवा चित्रपटात पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या आणि अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.